त्या दिवसापासून काँग्रेस आग्रही आहे, अजूनही आग्रही आहे. ठीक आहे, ठीक आहे, बरं, ठीक आहे. अंजलीताई तुमच्याकडे येते. रुपाली चाकणकरांबद्दल जी कारवाई झालेली आहे त्यात तुम्ही समाधानी आहात का? या व्यतिरिक्त आणखीन काही पुढे घडलं पाहिजे आणि इतर या सगळ्या नेत्यांबद्दल काय? अगदी. तर पहिलं तर मला हेच म्हणायचं की रुपाली चाकणकर म्हणजे त्यांच्याबद्दल तर आता फक्त एकाच म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरनं त्यांनी राजीनामा दिलाय. पण पुढचं काय, बाकीचं काय? कारण त्यांनी जे जे कृत्य केलंय, त्यांनी एका पत्रकाराला अवेळी फोन करून धमकावणं, बऱ्याचशा केसेसमध्ये पीडितांची बाजू न घेता खरातांसाठी काम करणं, खरातांच्या पाया पडून त्यांचे ते जे पावलं धुतली काय, त्याला पदराने पुसलं काय, आणि जे जे कृत्य ते करत होते त्याला प्रत्येक ठिकाणी पदोपदी वाचवण्याचं काम जे त्यांनी केलं, त्यांच्या संपत्तीत झालेली वाढ, या सगळ्या गोष्टीत चौकशी होणं प्रथमतः गरजेचं आहे. आणि कायदा काय म्हणतो की वेन प्रायमा फेसी एव्हिडन्स इज अवेलेबल, त्यांच्यावर FIR होऊन चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे. इथे तर आत्ताच्या घटकेला त्यांना ते महिला प्रदेश अध्यक्षपदावरनं त्या राजीनामा द्यायला तयार नाहीयेत. अजूनही सुनेत्रा पवारांनी त्यांचा राजीनामा घेतला नाहीये. तर हे चाललंय काय? आणि हे जे झालं आता या महिला आयोगाच्या पदावरनं पण मुख्यमंत्र्यांनी त्यांना निर्देश दिले म्हणून त्यांनी राजीनामा दिलाय, नाहीतर त्यांच्या पक्षाकडनं तीही तसदी घेण्याची कोणी हे केली नव्हती, तसदी घेतली नव्हती. मला असा प्रश्न पडतो की एक तर महिला आयोगाचं अध्यक्षपद असताना अशा कुठल्याही संस्थेवर करण्याच्या आधी त्यांनी सरकारची परवानगी घेतली होती का? कारण या सगळ्या गोष्टी डिफाईन्ड असतात. तर असं असताना पहिलं तर त्यांनी सरकारकडनं या शिवानिका संस्थानाची जे पद घेतलं ते घेण्याच्या आधी त्यांनी परवानगी घेणं गरजेचं होतं. एवढंच नाही तर आपण सरकार पक्षाला याबद्दल विचारूया. नवनाथजी तुमच्याकडे येते की अशी परवानगी घेण्याची गरज असते तर ती घेतली होती का? आणि त्याचबरोबर